नमस्कार मंडळी, बीके क्रिकेट झोनमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, T20 वर्ल्ड कपचा आजचा 4था दिवस. आज टोटल 3 मॅच होत्या. त्यातली पहिली मॅच झाली नामिबिया विरुद्ध नेदरलँड. नामिबियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला टॉस जिंकून आणि 156 रनचं लक्ष्य नेदरलँडला दिलं. तर नेदरलँडनं हे लक्ष्य अवघ्या 18 ओव्हरमध्येच पार केलं, तेही 3 विकेटच्या मोबदल्यात. सुरुवात त्यांची खूप चांगली झाली. मिचेल लेबिट याने 15 बॉलमध्ये 28 रन करून दमदार अशी सुरुवात करून दिली. त्यानंतर बास डी लेडे यांनी 48 बॉलमध्ये 72 रनची खेळी करून नेदरलँडला दणदणीत विजय मिळवून दिला. नेदरलँडची टीम चांगली आहे, खूप चांगली खेळते. आपण हे पाकिस्तानविरुद्धही पाहिलेलं आहे, कारण ते पाकिस्तानविरुद्ध त्यांचं बॅडलक झालं म्हणून हारले, पण इथं त्यांचा प्रथम विजय त्यांनी संपादन केलं आहे. त्यानंतर दुसरी मॅच होती UAE वर्सेस न्यूझीलंड. या मॅचमध्ये एक चांगला रेकॉर्ड झालेलं आपण पाहूयात. तर सुरुवातीला पाहूत, UAEनं प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 173 रन काढले 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दमदार अशी ओपनिंग सुरुवात केली आणि त्यांनी ते लक्ष्य अवघ्या 15.2 ओव्हरमध्येच गाठलं. त्यामध्ये पाहतात की आपण दोन्ही ओपनरना दमदार अशी फलंदाजी करत टीम शेपर्ट याने 43 बॉलमध्ये 89 रनची खेळी केली. तर त्याचबरोबर फिल एलेन हा देखील काही कमी नव्हता. त्याने पण अवघ्या 50 बॉलमध्ये 84 रनची दमदार खेळी केली आणि त्यांनी एक वर्ल्ड कपमध्ये हायेस्ट पार्टनरशिपचं रेकॉर्डही केलं. त्यांची जवळपास 175 रनची म्हणजे मॅचेस त्यांनी काढून दिले. नाबाद अशी ओपनिंग पार्टनरशिप केलेली होती. त्यामुळं त्यांचा हा एक रेकॉर्ड झाला आणि त्यांचा हा रेकॉर्ड कोणी मोडला असं वाटत नाही, कारण ओपनिंगला नाबाद 175 रन काढणं म्हणजे अवघड आहे आणि तेही मॅच जिंकून दिली तेही साधं सुद्धा नाही. स्ट्राईक रेट 10च्या पूर्ण होतं, त्यामुळं हा रेकॉर्ड मोडणं अवघडच आहे. तर अशा प्रकारे 2 मॅच झाल्या. तिसरी मॅच होती पाकिस्तान आणि USA. तर सुरुवातीला पाकिस्तानने 190 रन काढले 20 ओव्हरमध्ये 9 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्याच्या प्रत्युत्तरात USA फक्त 158 रनच काढू शकला आणि त्यानं पाकिस्तानने 32 रनने विजय मिळवून दिला. पाकिस्तानची बॅटिंग चांगली राहिली. ओपनरने सुरुवात चांगली केली. ओपनरने त्या गेल्या वेळेसही 50 केले होते, आजही 50 केले. अशा प्रकारे पाकिस्तानचाही हा दुसरा विजय ठरला. सध्या ते ग्रुपवर पहिल्या स्टेजवर आहेत, दुसऱ्या स्टेजवर आपण आहोत, तर तिसऱ्या नंबरवर नेदरलँड सध्या आलेला आहे. अशा प्रकारे आपण दिवस 4था वर्ल्ड कपचा चॅनल पाहिलेला